अरे यार, हा मुलगा फोन का उचलत नाहीये? या सगळ्या गोष्टी खूप विचार करून कराव्या लागणार आहेत. काळजी करू नकोस, आपण काहीतरी मार्ग काढू. सोहम, अरे कधीचा फोन वाजतोय, तू फोन का घेत नाहीयेस? शुभ्राचा फोन असणार. मला कळत नाही काय बोलू तिच्याशी. तिच्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे. मी बोलतो तिच्याशी. दे दे. हॅलो सोहम, तू तू कुठेस? तू फोन का नाही उचलतेस यार माझा? मी कधीपासून फोन करते तुला. शुभ्रा, मी अभिजित बोलतोय ग. सर, तुम्ही? हा, मी सोहम बरोबरच आहे. आम्ही जरा बोलतोय. माय गॉड, मला तुमचा आवाज ऐकून केवढा रिलीफ मिळालाय माहितीये. म्हणजे मुळात तो तुमच्या बरोबर आहे हेच मला इतकं रिलॅक्स करतंय. सर, तुझ्या अवस्थेत घरातनं निघाला होता ना, त्यात मला... नाही, तू काळजी करू नकोस. तो घरी येईल थोड्या वेळा. नाही सर, आता तुम्ही बरोबर आहात म्हटल्यावर काही टेन्शनचं कारणच नाहीये. पण सर ऐका ना, सोहमच्या मनात काय चाललंय हे प्लीज समजून घ्यायचा प्रयत्न करा. कारण तो माझ्याशी अजिबात बोलत नाहीये आणि तो चांगल्या अवस्थेत नाहीये. खूप डिस्टर्ब आहे. मी बोलतो त्याच्याशी. ठेवतो आता. ओके. घे चहा, घे चहा. शांत झालास? मला आता सगळं नीट सांग. त्या पोराला तू धक्का दिलास, तो खाली पडला. पुढे काय झालं? काही नाही, मी धक्का दिला, तो खाली पडला आणि त्यानंतर तो हल्लाच नाही. त्याचा माणूस जाऊन त्याला चेक करायला लागला तर त्याने सांगितलं तो श्वास नाही घेत आहे. ऑलरेडी मेला होता. त्या लोकांनी पोलिसांना इन्फॉर्म नाही केला? तो म्हणाला पोलिसांना इन्फॉर्म केलं तर पोलीस येतील आणि तुला अटक करतील. तो मला म्हणाला तू तिकडून पळून जा. त्याची माणसं पण खूप चिडली होती माझ्यावर आणि ते सगळे माझ्या अंगावर धावून आले. मला खूप भीती वाटत होती सर. मी घाबरून पळून गेलो तिकडून. नाही, पण मला एक कळत नाही, तो पोरगाचा काटेकोरचाच होता ना तो, आणि काटेकोरनीच तुला तिथून पळायला सांगितलं? तू नंतर काटेकोर तुला भेटला नाही? तरी काही त्या पोराबद्दल सांगितलं नाही? नाही, काही बोलला नाही तो. पण तो आता मला फोन करून ब्लॅकमेल करतोय. ब्लॅकमेल करतोय का? हो, तो सांगतोय मी जे काही सांगेन ते सगळं ऐक, नाही तर तो व्हिडिओ पोलिसांना देईल. कसला व्हिडिओ? जेव्हा हे सगळं घडलं ना, तेव्हा त्याच्या मुलाने हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलंय. आणि आता तो मला पोलिसात ते व्हिडिओ रेकॉर्डिंग देईल अशी धमकी देतोय. नाही, पण ते रेकॉर्डिंग करण्याचं कारण काय? असं काही होणार आहे ते पोरांना माहित होतं का? मला नाही वाटत सर, सगळं अचानक घडलं. रेकॉर्डिंग केलं कशाला? ते असं काहीतरी होणार आहे त्यांना माहित कसं असेल पण आधीपासून? नाही, हा काटेकोर एक नंबरचा हलकट माणूस आहे. माझी खात्री आहे हे अचानक काही घडलेलं नाही, त्यांनी मुद्दाम घडवून आणलंय. तो मुलगा तुला मुद्दाम चिडवण्यासाठी असं बोलत होता, कारण त्याला माहित होतं तुला राग आला की तू असं काहीतरी करणार. तो तसंच बोलत होता. तो आईबद्दल तो
माझा स्वतःवरचा ताबा सुटला सर. सोहम शांत हो, शांत हो. हे बघ, जे व्हायचंय ते होऊन गेलंय. यातून आपल्याला मार्ग काढायला हवा. ओके? मला खूप भीती वाटते सर. हे असं करायला नको होतं. मी स्वतःवर थोडा कंट्रोल ठेवायला हवा होता. तसंही बोलून काही उपयोग नाही होणार आहे. सोहम, सोहम तू शांत हो. हे बघ, आणि मुख्य म्हणजे तू स्वतःला दोष देऊ नकोस. हे तू काहीही मुद्दाम केलेलं नाहीस. हे सगळं त्या काटेकोरनी मुद्दाम घडवून आणलंय. नाही, पण माझ्यावर विश्वास नाही ठेवणार आहे कोणी. आई, आजोबा, कोणीच नाही. हे बघ सोहम, माझा पूर्ण पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू काळजी करू नकोस. त्या काटेकोरचं काय करू सर? तो धमकी देतोय मला. तो रेस्टॉरंटला अभिज किचनला त्यासाठीच आला होता. मी जे आईला उलट सुलट बोललो ते पण त्याच्याचमुळे बोललो. तरी मला वाटलं होतच. तू आता एकच कर, काटेकोरच्या सांगण्यावरून शुभ्राशी किंवा आईशी वाईट वागू नकोस. त्यांना खूप त्रास होतो रे त्याचा. आणि दुसरी गोष्ट, आता आपल्या जे काय बोलणं झालं ते फक्त आपल्यातच ठेव. कोणालाही सांगायला जाऊ नकोस. मी सगळं हँडल करतो. ओके? खूप एकटा पडलो होतो सर. मला कळत नव्हतं मी काय करू. थँक्यू सर. वेडा आहेस का सोहम? आहे ना, काळजी करू नकोस. वा वा सोरा, थोडीफार आसावरीच्या हाताची तो आली तुला. कळायला लागलं की संसारात पुरलीस तू. हो ना. मग केवढे कष्ट घेतलेत मी. सोपं नाही इडली करणं. काय केलं मला सांग. जाऊन बाजारातनं रेडीमेड पीठ आणलं इडलीचं, इन्स्टंट वाली चटणी बनवली, आणि बघा आईंच्या हातची चव आली की नाही. उगाच मला बरं वाटावं म्हणून बोलताय. मला माहितीये मला काही आईंसारखं जमत नाही. इडली बनवणं म्हणजे आसावरीचा घाटच असायचा मोठा. हो, आणि सगळ्यात हाईट म्हणजे घरात मिक्सर असतानाही त्या ते पाटा वरवंटा घेऊन तांदूळ वाटायच्या ना. त्यामुळे तर चव येते इडलीला. अरे पूर्वी तर अजून घाट असायचं. आता सारखी किराडे मला फोन केला की सामान घरी यायचं नाही. राईट, हे मला सोहमने सांगितलंय. म्हणजे त्या राशनच्या दुकानाच्या बाहेर आई एक एक तास लाईन लावून उभ्या राहणार, त्यानंतर त्या सगळं घेऊन घरी येणार, मग त्या तांदूळ भिजवणार, मग रात्रीचा अलार्म लावून 12 वाजता उठणार, मग ते तांदूळ वाटणार आणि मग जाऊन सकाळी इडल्या बनणार. बाप रे. त्यामुळे तर इडलीला चव येते ना. तुला एकदा गंमत झाली. म्हणजे तिने पीठ तयार केलं. ते पीठ इतकं आंबलं, उन्हाळा होता ना, इतकं आंबलं की पातेल्याच्या बाहेर ओसंडून व्हायला लागलं. बापरे. मग काय पुढचे 4-5 दिवस फक्त सकाळ दुपार इडल्याच इडल्या. खरंय, पण आई ना कुठलीही गोष्ट खूप खूप मेहनत घेऊन करतात ना. आईंची खूप आठवण येते ना तुम्हाला. खूप आठवण येते. करणार काय. मला पण खूप आठवण येते आईंची. म्हणजे असं वाटतं ना की बास झाला आता. त्यांना जाऊन सांगावं या आता परत आणि सगळं आपलं रुटीन नॉर्मलला येऊ दे. असं परत आणलं की अवघड गोष्ट नाही. एक फोन कर, एकच फोन. असं धावत पडत येईल. मी सांगतो. नाही नाही, मला कॉन्फिडन्स आवडलाय आजोबा तुमचा. आजोबा, तुम्हाला आठवत आहे ना आई इथे घराखाली येऊन परत गेल्यात. म्हणजे सोहम हरवला, तो सापडला, तो इथे परत आला, तरी सुद्धा आई वरती नाही आल्या, इथे घरात नाही आल्या. आणि तुम्हाला असं वाटतं की तुमच्या एका फोन कॉलने आई परत येणार आहे. तू मला चॅलेंज करतो. मला नाही, चॅलेंज नाही, पण आत्ताच्या परिस्थितीत आजोबा नाहीये ते शक्य. म्हणजे तुला असं वाटतं की माझ्या एका फोन कॉलवर आसावरी इथं परत येणार नाही, मला ते जमणार नाही असं वाटतं तुला. हा, हो किंवा नाही पाहिजे, एक्झॅक्ट उत्तर पाहिजे. जमणार किंवा नाही, हो म्हण नाही म्हण, हे अर्धवट करू नको. मी बाप आहे, माझ्या शब्दाबाहेर ती अजिबात नाही, लक्षात ठेव. एक फोन गेला ना धावत पडत येईल. लावता का 1000 रुपयाची पैस? एक फोन केला की आसावरी धावत धावत परत येईल. काही नाही होणार असं. चॅलेंज घेतला चॅलेंज. 1000 रुपये तयार ठेव. पट आधी फोनवर तर बोला. लाव फोन, लावते तू, लाव फोन. काय मी लावते.
मधू हा आले वहिनी. हा ताई. काही नाही, थोडं सामान संपलं होतं ते घेऊन आले. हे जरा लावून ठेवायचं आणि जरा माझी पर्स ठेवशील का तिकडे? हा, मधू कशाला, मी ठेवते ना. हॅलो, कसे आहात बाबा? बोला, काय म्हणताय? आजोबा काय होतंय? पाणी देऊ? सावरी माझ्याच्याने आता काही होत नाही. तुला एकदा फक्त बघायची इच्छा होती. बाबा बाबा काय झालं? काही कळत नाहीये. तोंडाची चव गेलीये. पाणी पिऊ शकत नाही मी. किती दिवसांचा खेळ आहे फक्त देवालाच माहिती. बाबा असं बोलू नका हो तुम्ही. असं काय करताय? काय झालं नक्की? मला कल्पना आहे आपल्या माणसाबद्दल असं ऐकणं खूप जड जात माणसाला. पण काय करू, सत्य कधी लपत का? बाबा तुम्हाला इतकं बरं नाहीये? पण मग शुभ्रा कशी मला काहीच बोलली नाही? मीच तिला सांगितलं होतं, म्हणलं माझी आई तिला फोन करू नकोस. शपथ घातली होती मी तिला. मी आता चाललोय बरं का. मला तुला ये असं म्हणणार नाही. तू येणार नाही अशी कल्पना आहे मला. कुठे घेऊन झाली ठेव त्याचं. बाबा काय, मी कुठे काय घेऊन चालले? तुला नाही ग, ते सटवाईला म्हणतोय मी. सटवाईला? सटवाई ग, माझ्या 5वीला काय लिहून गेली मला काही कल्पनाच नाही. ती माझी आणि माझ्या लेखीची गाठभेटच होत देत नाहीये. बाबा असं नका बोलू तुम्ही. बाबा तुमच्या पुढे मला काही मोठं नाही, काही महत्वाचं नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका. मी लगेच येते तिकडे. मी येते तुमच्यासाठी. फोन ठेवला काय? आजोबा शी इज कमिंग. येस, पाहिलं पाठवलं तुला. म्हटलं तुला एक फोन केला की धावत पळत येईल म्हणून. येते ती. शी इज कमिंग. आजोबा हे रॉंग आहे. तुम्ही चीटिंग केलंय. अहो तुम्ही टेन्शन केवढं दिलं आईंना. त्या टेन्शन मध्ये आता ते घरी येणार. तुम्हाला माहितीये घरी येणार त्यांना कळणार काही झालेलं नाही. ते किती चिडतील. ते तुमच्यावर पण चिडणार आहेत. ते पुढचं पुढे बघू. घरी आल्यानंतर काय होईल ते बघू. पण मी पैसे जिंकलेलो आहे. मला 1000 रुपये दे. 1 रुपयाही देणार नाहीये मी तुम्हाला. हो चीटिंग केली आहे तुम्ही. तुम्ही आईशी हे असं बोलणार हे सांगितलं होतं मला. म्हणालात एक फोन करतो आणि तिला परत आण. एक फोन केला आली का नाही घरी? येते ती आता. काय बोलायचं ठरलेलं नव्हतं. होतं का ठरलं? नव्हतं ठरलं. तू 1000 रुपये काढणार नाही. तुम्हीच द्या मला पैसे. तुम्ही आईना हर्ट केलं त्यासाठी मला पैसे द्या. दिस इज कॉल्ड चीटिंग. नो, तुम्ही चीटर आहात. तुम्ही आधी चीटिंग केली आहे. मला खायचंच नाही. खाऊन झालंय तुमचं ऑलरेडी. अगं थांब. माझं चुकलं. मी ना बाबांकडे जायला होतं. माझ्यामुळेच बाबांची अशी अवस्था झाली. मी जायला होतं बाबांकडे. खरंच चुकलंच माझं. ताई खरं सांगू का, तुझं जरा चुकलंच. सगळे मानपान बाजूला ठेवून तू जायला हवं होतंस. अगं म्हाताऱ्या माणसाचं काय नेम. असं नको बोलूस ग प्रज्ञा. काही होणार नाहीये बाबांना. मी तर जाईन आणि छान त्यांच्या आवडीचं सगळं त्यांना खायला करून घालेन. मग त्यांची तब्येत कशी छान होते ते. अगं हे आधीच करायला हवं होतंस. आता आजोबांच्या या अवस्थेला जबाबदार कोण ग? मीच. आणि कोण? वहिनी तुम्ही कोणाचं ऐकू नका. तुमच्यामुळे काही झालेलं नाहीये. हा वहिनी, यू गो आजोबांना भेटायला. मग आजोबा गुड फील. म्हणजे आजोबा एकदम असे ठणठणीत गुडगुडीत होईल. वहिनी यू गो, बिंदास गो. हा वहिनी जा. आणि इथली काळजी करू नका. आम्ही दोघं आहे सांभाळायला. येस येस येस. ताई यांना काय जाते म्हणाला? यांना सांभाळता येणार आहे का अन्नपूर्णा? अगं साधा हिशोब कळत नाही त्यांना. पण तू काही काळजी करू नकोस ताई. मी आहे ना, मी सांभाळीन सगळं. तुझ्या आधीपासून आहेत आम्ही इथं काय, आणि सगळं सांभाळलं आतापर्यंत. अन्न गरम करून द्यायला अक्कल लागत नाही हो का? आणि मधू वहिनी वहिनी यू प्लीज गो. तुम्ही जा. आजोबांनी तुम्हाला पाहिलं ना, त्यांना खूप छान वाटत. हो मी येते. मी जाते. हे चला जेवणाची तयारी करायला घ्या. जेवण गरम गरम लागतं मला.
ही आपल्यासमोर वेगळी वागते आणि बहिणीसमोर वेगळी वागते. मधू, वी डू समथिंग. वहिनी नॉट हिअर. मी हिच्या जेवणामध्ये ना भरपूर ना सॉल्ट टाकतो आणि हिच्या जिभेची सॉल्टी करतो. सॉल्टी. अगं काय तू कशानेस? अगं माझं पाकिट विसरले मी गडबडीत. हा वहिनी, यू ऑल्सो फोन विसरिंग. तुम्ही इकडे बसा. शांत बसा, एकदम शांत बसा, मग जा. नाहीतर रस्त्यात नॉट सुचिंग ना. हो खरंय. मी एक काम करते, मी ना शुभ्राला फोन करून असं सांगते की बाबांसाठी छान पेज कर म्हणून. म्हणजे मी पोहोचेपर्यंत त्यांच्या पोटात पेज गेलेली असेल ना, जरा बरं वाटेल त्यांना. काय जिंकल का नाही पैस? येणार म्हणजे येणारच ती. अरे वा, क्या बात आहे. अरे एवढा धाम लागतो माणसात. बाप आहे तिचा मी. ती काय नाही म्हणते बिचार. तिच्या स्वागताची जंगी तयारी झाली पाहिजे. आपण सगळे मिळून करू ना, कुठल्याही प्रकारची कसूर नको व्हायला. आणि बघ, ती आली ना, परत पाठवायचं नाही. जाऊच द्यायचं नाही तिला. जाऊच द्यायचं नाही तिला. हा. सुपा, काय आईंचा फोन होता. तुम्ही काय मोठ्याने बोलताय? ऐकलं काय तिने? ऐकलं? काय झालं वहिनी? हवीच आजोबा. बाबांचा आवाज कणकणीत येत होता. म्हणजे आजारी वाटत नव्हते ते. आणि आसवारी आली की तिला जाऊन द्यायचं नाही असं काहीतरी बोलत होते. वहिनी, आजोबा डुईंग नाटक फॉर युअर कमिंग बॅक. आजोबा फाईन. गुड प्लॅनिंग. स्मार्ट आजोबा. हो बरोबर आहे तुझं. म्हणजे मी घरी परत यावं म्हणून बाबा आजारी असण्याचं नाटक करत होते. माझा जीव टांगडीला लावला इकडे त्यांनी. कसं असं करत होते बाबा? ए ताई, कशी आहेस ग तू? कुणी तुला हातवात फसवतं? कमाल आहे आजोबांची. दिसतात तेवढे साधी नाही वाटत. हा, मी वाटते तितकी साधी नाहीये. मी ही त्यांचीच लेक आहे. मी पण आता त्यांची कशी गंमत करते पहा. वहिनी. मला नाटक करून दाखवतात काय? आजोबा, अहो आईंचा व्हिडिओ कॉल येतोय. व्हिडिओ कॉल. आजोबा, आजोबा, अहो तुम्हाला बरं नाहीये ना, मग तुम्ही बेडरूम मध्ये असायला हवं ना. फोन तुझ्याकडे धर. मी दिसता का नाही? फोन धर तिकडे. मला ऐकायचं काय बोलते. हाय आई, बोला. शुभ्रा, ग मगाशी काय झालं? मला काय ऐकूच नाही आलं. तुम्हाला ऐकू नाही आलं? नाही ना. येस. बाबांची तब्येत खूप बिघडली का ग? हा आई, ते बेडरूम मध्ये आहेत त्यांच्या. बरं बरं, मी ना तुला एका काढ्याची रेसिपी पाठवते. तू काढा करून ठेव, तोपर्यंत मी पोचतेच आहे. हा, या तुम्ही आई, मी बनवते. वहिनी मस्त. आजोबा, आई येत आहेत. म्हणजे मी पैज जिंकलो आहे. अरे आली काय? नाही, काढ्याची रेसिपी आली. वाच वाच वाच. बापरे, डेंजर इन्ग्रेडियंट्स येतो. काय काय वाच. 2 मोठी कारली, 25 कडुलिंबाची पानं, 2 वाट्या भरून मिरं कुटून घ्यायचंय. एखादी मिरची घातली तरी चालेल. काय करायचं ना आजोबा, आता आईने एवढी रेसिपी पाठवली म्हटल्यावर काढा तर बनवावाच लागणार आणि तुम्हाला तो प्यावाही लागणार.
पण त्यामध्ये 2 चमचे तूप घाल, 2 चमचे साखर घाल. साखर वैजर सांगितली बरं ठीक आहे आजोबा, आई आल्या ना तर त्यांना तुम्ही इथे दिसलात तर प्रॉब्लेम मी आलेच. हे मी काढा, पण एक सत्य आहे, आज खऱ्या अर्थाने जिंकलो. आज माझं कुटुंब एकत्र येणार. आय व्हेरी हॅपी.